नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? चला तर आज आपण ह्या सकाळच्या चपात्यांपासून असा भन्नाट असा नाश्ता बनवणार आहे. त्या अगोदर माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण बॅटर बनवून घेऊया. बॅटर बनवण्यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी बेसन पीठ, तांदळाचं पीठ घेणार आहोत, तांदळाचं पीठ अर्धी वाटी, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट बनवून घेणार आहोत आपण 1 चमचा टाकलेले आहे. त्यानंतर हळद, ओवा, लाल तिखट आपल्या तिखटीप्रमाणे टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपण घेणार आहे कोथिंबीर. जर कोथिंबीर खूप असेल तर नक्की भरपूर टाका, त्याच्यामुळे खूप छान कलर येतो आणि टेस्टही खूप छान लागते. हे बघा, अशी भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे मी. आणि आपण थोडं थोडं पाणी टाकून ना असं पीठ मळून घेणार आहोत. मग पीठ कसं मळायचं ते आपण आळूची वडी बनवतो ना त्या पद्धतीने आपण पीठ घेणार आहोत. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण थोडं चाट मसालाही टाकला आहे. चाट मसाल्यामुळे खूप चटपटीत लागतात. हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्वीकडनं असं पीठ लावून घेतलेलं आहे आणि रोल बनवून घ्यायचे. आळूची वडी बनवताना सेम तसंच. त्यानंतर आपण कढई मध्ये पाणी ठेवले आहे तापायला. त्यानंतर आपण वड्या उकडायची चाळण घेतलेली आहे. त्याला थोडंसं तेल लावून आपण सर्व असे रोल बनवून घेतलेले ते वाफळून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने 10 मिनिटांनी चेक केल्यानंतर बघितलं आहे तर वाफळलेले आहेत. अशा पद्धतीने आपण जशी भाकरवडी बनवतो त्या पद्धतीने आपण सर्व पीस करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. आणि तेल तापल्यानंतर तळून घेतलेलं आहे छानपैकी. खूप छान कलर येतो आणि खूप छान कुरकुरीत आणि टेस्टी होतात आणि झटपट अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि मुलंही अशा आवडीने खाणार. आणि आपले चपाती जर उरले असेल तर चपात्यांचा असा उपयोगही छान होईल. काळज्या जर राहिलेल्या चपात्याही वाया जाणार नाही. अशा पद्धतीने छान. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.